नमस्कार. तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर मित्रांनो, तुम्ही पूज्य पंडित प्रदीप मिश्राजी गुरुजींची शिव महापुराण कथा श्रवण करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते 2026 मधील पुढची कथा भुसावळ मध्ये आयोजित केलेली आहे. तर तुम्हालाही भुसावळ मधील शिव महापुराण कथा श्रवण करण्यासाठी जायचं असेल तर कथास्थळ आहे HP पेट्रोल पंपाजवळ पाडळसे रस्ता, भुसावळ, तालुका यावल, जिल्हा जळगाव. तर या ठिकाणी जाऊन तुम्ही शिव महापुराणाचा आनंद घेऊ शकता. तर याआधी शिव महापुराणाची कथा शिरूर मध्ये होती आणि शिरूरच्या कथेमध्ये मी गेले होते. शिरूर मधील कथा पंडाल मध्ये बसून कथा श्रवण केल्याने खूप आनंद मिळाला, खूप छान वाटलं. तर पंडाल मध्ये खूप सारे महादेवांचे भक्त आले होते. तर त्यांचे अनुभव मी ऐकले. तर त्यांचे अनुभव ऐकत असताना माझं हृदय भरून येत होते. खूप सुंदर सुंदर अनुभव होते त्यांचे. तर पंडाल मधील कोण्या भक्ताला कॅन्सर सारखा मोठा रोग होता, पण त्यांनी शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगावर जल चढवलं, त्या जलाचं आचमन केलं, शिवलिंगावर बेलपत्री चढवली आणि बाबावर विश्वास ठेवून ती बेलपत्री खाल्ली, प्रतिदिन शिव महापुराणाची कथा ऐकली. त्यामुळे कॅन्सर या मोठ्या रोगातून पार पडले. तर कुणाला मुलं होत नव्हती तर त्यांना मुलं झाली आणि ज्यांना बाळ झाले त्यांच्या बाळाला डॉक्टरांनी हृदयाला होल आहे असं सांगितलं. पण बाबांच्यावर असीम भक्ती करून, बाबांच्यावर जल चढवून, बाबांची प्रतिदिन शिव महापुराण कथा श्रवण करून त्या बाळाचं म्हणजे होल असं मुजलं गेलं. म्हणजे डॉक्टरांनी त्या बाळाचं ऑपरेशन करायला नाही सांगितलं. ते बाळ पूर्ण बरं झालं. तर कुण्या भक्ताला छातीत दुखत होतं आणि मग डॉक्टरांच्याकडे जेव्हा चेकअप करायला गेले तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्हाला बायपास सर्जरी करायला लागेल. पण त्यांनी रोज शिवालयामध्ये जाऊन शिवलिंगावर जल चढवलं, बेलपत्री खाली, महादेवांना मनापासून प्रार्थना केली, त्यांची सेवा पूजा, मंदिरातील शिवालयामधील साफसफाई करण्यास सुरुवात केली. आणि थोड्या दिवसांनी ते परत चेकअप करायला गेले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला ऑपरेशनची काही जरूरत नाही आणि तुमची तब्येत एकदम आराम झालेली आहे. तर असे खूप अनुभव मी माझ्या याआधी जे व्हिडिओ अपलोड केले आहेत ना त्याच्यामध्ये मी सगळे व्हिडिओ म्हणजे भक्तांचे अनुभव त्यामध्ये मी दाखवले आहेत. तुम्ही तो व्हिडिओ ते 7 दिवसाची व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. तुम्हाला समजेल की महादेवाची अगदी मनापासून आणि हृदयापासून भक्ती केली, त्यांच्यावर प्रतिदिन आपण रोज जल चढवलं, रोज शिव महापुराणाची कथा श्रवण केली तर आपल्याला किती त्याचा अनुभव येतोय, किती सुंदर सुंदर अनुभव येतोय. आणि महादेवांची कृपा, खरंच महादेवांची कृपा होते. महादेव खूप दयाळू आहेत, खूप मायाळू आहेत. महादेवांना जे हृदयानं म्हणजे पूजा पाठ त्यांची सेवा करतात ना त्यांच्यावर महादेवांची कृपा जरूर होते. तर मित्रांनो, मी एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हालाही काहीतरी समस्या असतील, तुम्हाला काही दुःख असेल तर तुम्ही भुसावळमध्ये जी कथा आयोजित केलेली आहे 10 मार्च पासून 16 मार्च पर्यंत त्या कथेमध्ये पंडालमध्ये जाऊन तुम्ही बसा आणि जेव्हा गुरुजी श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करतात 5 वेळा तर तेव्हा तुम्ही जाप करून तुमच्या मनातील समस्या बाबांना बोला, महादेवांना तुमच्या समस्या बोला, तर तुमच्या समस्या जरूर हल होतील हा माझा विश्वास आहे. तर तुम्ही ही शिव महापुराणाची कथा प्रतिदिन नियमितपणे श्रवण करत असाल, शिवलिंगावर जल चढवत असाल आणि तुमचीही काही समस्या दूर झाली असेल तर तुमचेही अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. तर तुमचे अनुभव मी माझ्या चॅनलवरती लोकांच्यापर्यंत पोहोचवेन. आणि माझा उद्देश एवढाच आहे की शिव महापुराणाची कथा श्रवण केल्याने कितीही मोठं दुःख, संकट, कष्ट असेल तर महादेव ते कष्ट दूर करतात, त्या कष्टातून मुक्त करतात. एवढंच मला लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर फक्त मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही एकदा तरी पंडालमध्ये बसून शिव महापुराणाची कथा श्रवण करा. तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील. मलाही खूप सुंदर अनुभव येतात कथा पंडालमध्ये बसून कथा श्रवण केल्याने. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम.